शेतीचा व्यवसाय फायद्याचा करायचा असेल ना तर एका पिकावर अवलंबून आता इथून पुढे चालणार नाही ना एका व्यवसायावर अवलंबून चालेल। एका शेतामध्ये मुख्य पिकात किमान 3 ते 4 आंतरपिकं घेतली पाहिजेत। जोडीला किमान 2 ते 3 जोड व्यवसाय जोडधंदे सुद्धा केले पाहिजेत असं म्हणणं आहे अमरावती जिल्ह्यातल्या सचिन महल्ले यांचं। अतिशय कमी शेती असताना सचिन महल्ले यांनी वाढवलेलं जे उत्पन्न आहे आणि उत्पादन आहे त्यामुळे शेती फायद्यात येण्यासाठी त्यांना चांगलाच उपयोग झालाय। पाहूयात त्यांची यशोगाथा। अमरावती जिल्ह्यातल्या दिघी महल्ले गावात सचिन महल्ले जिरायती आणि बागायती शेती करतात। एका शेतात एका वेळी अनेक पिकं घेणं, पाण्याचा आणि उपलब्ध जागेचा पुरेपूर वापर करणं हे सचिन यांचं उद्दिष्ट आहे। सध्या त्यांच्या शेतात हळद, तूर ही पिकं आहेत। त्याच्यामध्ये कोबी सारख्या कमी कालावधीच्या भाजीपाल्याचं सुद्धा ते उत्पादन घेत आहेत। त्यामुळे दर 3 ते 4 महिन्यांनी त्यांना उत्पादन मिळतंय। माझ्याकडे यंदा 21 एकरावरती हळदीचा पेरा केलेला आहे। मी त्यामध्ये 2.5 फुटावर सरळ सरी पाडून हळद लावली, त्यानंतर 12.5 फुटावरती तूर लावली आणि तुरीचं उत्पन्न सुद्धा त्यात चांगलं येतं आणि हळदीचं सुद्धा उत्पन्न होतं। जो मजुरीचा खर्च आहे तो आपला तुरी बेअर करून टाकतात। सचिन यांचं शेतातलं हळद आणि तुरीचं पीक जोमात आलंय। या एकत्रित पिकांमुळे त्यांच्या खर्चाची रक्कम आंतरपिकांमधूनच निघणार आहे। जोडीला मुख्य पिकांचे पैसे शिल्लक राहणार आहेत। महल्लेंच्या आंतरपिकांबरोबरच शेतात जोड व्यवसायही त्यांनी सुरू केलाय। माझं म्हणणं आहे एकाच कोणत्या पिकावरती अवलंबून न राहता त्यातूनच दुसरं पीक किंवा त्यातून होणारं तिसरं पीक जर घेतलं, एक पीक आपला खर्चात गेलं तरी तुम्हाला 1 ते 2 पीक शिल्लक उरू शकतात। आणि माझं म्हणणं एकच आहे की ज्याच्याकडे भरपूर पाणी आहे त्यांनी तर हळद जरूर लावायला पाहिजे। पण माझ्याकडे भरपूर पाणी असून भारनियमन जे आहे त्याच्यानं मी त्या हळदीला पाणी देऊ नाही शकून राहिलो। सर्वात मोठा प्रश्न आज वीज समस्या, मार्केटिंग, भाव हे जर सर्व व्यवस्थित जर चाललं किंवा सरकारने जर यावरती लक्ष दिलं तर शेतकरी मला नाही वाटत कोणचा दुखी राहू शकतो। शेतीसोबत महल्लेंनी शेतीला जोडधंदा सुद्धा उभारलाय। यामध्ये कुक्कुटपालन, कबूतर आणि म्हशींचं संगोपन सुद्धा सुरू केलंय। शेती फायदेशीर होऊ शकते पण जोडीला जोडधंदे करावेच लागतील हे त्यांना ठामपणे वाटतंय। दुग्ध व्यवसाय आहे, तुमचं कोंबडी पालन आहे, हे जर केलं तर 2 टाइमची जेवणाची व्यवस्था जर बाहेरून जर आपली होत असेल तेव्हाच तुम्हाला शेतीचा धंदा हा फायद्याचा ठरू शकतो। आपल्याकडे जोडधंदा शेतीच्या व्यतिरिक्त कोंबडी पालन आहे, गावरानी कोंबडी आहे आणि म्हशी आहेत, गायी आहेत। दुधावरती माझा बाकीचा खर्च उपजीविका भागून जातो आणि हळद, कपाशी, तूर, सोयाबीन, चना यावरती आपलं शिल्लक उरतो। महल्लेंना जोड व्यवसायातून मिळणाऱ्या नफ्यातून त्यांचा शेतीचा आणि घरखर्च निघून जातोय। जोडीला शेतीसाठी खतं आणि निविष्ठा देखील मिळतात। त्यामुळे शेतीचा हा व्यवसाय फायदेशीर होऊ शकतो हे त्यांनी उदाहरणासहित दाखवून दिलंय। संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती। वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे। पुणे जिल्ह्याच्या पूर्वेकडच्या डोंगराळ भागात म्हणजेच पुरंदर तालुक्यात यंदा नोव्हेंबर महिन्यातच पाणी टंचाईचं संकट गडद झालंय। या तालुक्याला नाझरे हा मुख्य सिंचन तलाव कोरडा असल्यानं संकटात आणखीन भर पडते असं वाटतंय। पिकं तर जळाली आहेत पण पिण्याच्या पाण्याचं सुद्धा संकट हे गंभीर होत चाललंय। पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात शेती आणि पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असणाऱ्या नाझरे जलाशयात यंदा जेमतेम 20% पाणी साठा आहे। तलावातला सध्याचा साठा हा मृत असल्यानं या भागातली शेती संकटात सापडली आहे। कांदा, ज्वारी यासह फळ पिकांचं मोठं नुकसान झालंय। अनेक ठिकाणी ऊसाचं पीकही जळालंय। पाऊस असल्यामुळे आमची मका, कटवाळ जळून चालली। इथं नाझरे धरणात पुरेसा पाण्याचा साठा नाही। इथनं पुढे 7-8 महिने पिण्याचं पाणी कसं लोकांना मिळणार सुद्धा नाही आणि आमच्या पुरंदर उपशामध्ये आम्हाला त्यात लाभ मिळत नाही। आमची जमिनी 5-5 एकर धरणाच्या झोनमध्ये गेल्यामुळे ना आमची जमिनी सुद्धा गेल्या तर आम्हाला पाणी सुद्धा प्यायला मिळत नाही। इथनं पुढे 5-7 महिने कसं जाईल ही शेतकऱ्यांच्या पुढे मोठी चिंता राहिलेली। या ठिकाणी माझी 10 एकर शेती आहे। या शेतीमध्ये कांदा, ऊस, मका अशी विविध पिकं केली आहेत। पाऊस पडलेले अशी सगळी पिकं केल्यानंतर या ठिकाणी पाऊस पूर्णपणे उघडला आहे। पिकं सर्व जळून चालले आहेत। यानंतर 8-10 महिने पाऊस पडणार नाही तर आमचं यापुढे होणार काय ही चिंता आम्हाला पडलेली आहे। जवळपास 788 दशलक्ष घनफूट पाणीसाठा असलेल्या या नाझरे तलावात सध्या अवघा 210
दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. हा मृतसाठा असल्यानं शेतकऱ्यांना शेतीच्या आणि नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरं जावं लागतंय. अनेक नगदी पिकं ही जळाली आहेत आणि नोव्हेंबर महिन्यातच विहिरींनी तळ गाठलाय. नाझरे जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात सरासरी फक्त 300 mm पाऊस झालेला असल्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने अजिबात भरलेले नाही. याची कॅपॅसिटी साधारण 788 दल घनफूट असून यावर्षी फक्त 211 दल घनफूट एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे यावर्षी सिंचनाला पाणी देता आलेलं नाही, देता येणारच नाही म्हणजे, आणि औद्योगिकचाही पाणी पुरवठा आम्ही बंद केलेला आहे. यावर्षी नाझरे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात केवळ 300 मिलीमीटर पाऊस झालाय. त्यामुळे अंदाजे 3100 हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन सिंचनाखाली असलेला हा तलाव यंदा मात्र मृत साठ्यावर गेला. जेजुरीपासून MIDC सह 47 गावांचं पिण्याचं पाणी देखील या तलावावरच अवलंबून आहे. त्यामुळे या भागातली चिंता जास्त वाढली आहे. या मृत साठ्यातूनच या परिसराला पुढील 8 ते 10 महिने पिण्याच्या पाण्याचे पुरवठा करावा लागणार आहे. प्रशासनाला या पाण्याचं नियोजन आजच करावं लागणार आहे, अन्यथा 1972 सारख्या दुष्काळी परिस्थितीला या परिसराला सामोरं जाण्याची आज वेळ आलेली आहे. कॅमेरामन गिरीश झगडेसह बाळासाहेब काळे, न्यूज 18 लोकमत, पुरंदर. तिकडे दुधासाठी वापरण्यात येणाऱ्या पिशव्यांवरील निर्बंधांचा निर्णय शासनानं माघारी घेतला नाही तर राज्यातील दूध संघ शेतकऱ्यांची दूध खरेदी बंद करतील. काल पुण्यामध्ये झालेल्या दूध उत्पादक संघाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. तशी माहिती सोनई मिल्कचे अध्यक्ष दशरथ माने यांनी दिली. पर्यावरण विभागाचे निर्बंध आणि प्लॅस्टिकचा पुनर्वापर करण्याचा निर्णय यामध्ये स्पष्टता नसल्यानं मोठा पेच निर्माण झाल्याचं त्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलं. किचकट जो निर्णय शासनाने घेतला आहे तो निर्णय ताबडतोब मागे घेणे गरजेचं आहे. कालच पुण्यामध्ये आमची महाराष्ट्र राज्यातल्या दूध व्यावसायिकांची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय झालेला आहे की हा जो निर्णय शासनाने जर माघारी घेतला नाही तर आम्ही शेतकऱ्यांचं दूध स्वीकारणार नाही आणि ग्राहकापर्यंत 40 ते 50 लाख लिटर जे पिशवी पॅकमध्ये जातं ते सुद्धा दूध गेलं नाही तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचा सुद्धा उद्रेक होऊ शकतो. विदर्भामध्ये शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापसाचे दर वाढण्याची प्रतीक्षा आहे. शेतकऱ्यांनी दिवाळीसाठी देखील आपला माल बाजारात आणलेला नाही. त्यांना आता चांगल्या बाजारभावाची प्रतीक्षा आहे. पाहुयात अमरावती बाजार समितीतून आमचा एक खास रिपोर्ट. अमरावती या विदर्भातल्या मुख्य कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या सोयाबीनची अवघी 30% आवक सुरू आहे. चीनला सोयाबीनची पेंड निर्यात होणार या अपेक्षेनं मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी आणलंच नाही. पण दिवाळीनंतरही सोयाबीनच्या दरात म्हणावी तशी तेजी न आल्यानं शेतकरी आणखी वाट पाहण्याच्या मूडमध्ये आहे. सध्या भाव नसल्यामुळे रोखून धरला आहे. आपले प्राशा पटेल यांनी सांगितलं होतं की सध्या शेतकऱ्यांनी शेतमालाची गडबड करू नये म्हणून मी दिवाळीपर्यंत थांबलो. परंतु अजूनही जसे म्हणाल तसे सोयाबीनचे भाव वाढले नाही, त्यामुळे मी थांबलो आहे. काय भाव आहे सोयाबीन आणि सोयाबीन सध्या 32-32.5 आहे आणि 58-57 कापसाला भाव आहे. तुम्हाला किती अपेक्षा आहे? आम्हाला 4000 सोयाबीनची अपेक्षा आहे आणि 6500 पर्यंत कापसाची अपेक्षा आहे. गेल्या वर्षी दिवाळीनंतर 60 ते 70% सोयाबीनची खरेदी झाली होती. सध्या दिवाळी उलटून 10 दिवस झालेत. आता सोयाबीननं 4000चा आकडा गाठणं अपेक्षित होतं, पण प्रत्यक्षात तसं होताना दिसत नाहीये. वाट पाहत आजही बसलेला आहे का भाऊ आज वाढन उद्या वाढन. त्यात दिवाळी पण निघून गेली. पण सध्याची कंडिशन पाहिली अमरावती बाजार समितीची तर इथं 3200च्या वर किंवा 3200, 3250, 3300 जास्तीत जास्त याच्या वर कापूस सोयाबीन काही वर गेलं नाही आहे आणि वाट पाहत अजून कास्तकार बसलेला आहे. फक्त 30% यावर्षी बाजार समितीमध्ये माल इथला आला आहे. शेतकरी माल विक्रीसाठी आणेना आणि बाजारात शॉर्टेज असूनही व्यापारी काही दर वाढवायला तयार नाहीत. त्यामुळे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केलेलं आवाहन आता खोटं ठरतंय की काय अशी चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. कमीत कमी 80% माल अजून साठवून ठेवलेला आहे. मार्केट यार्डमध्ये फक्त 20% माल आलेला आहे. सोयाबीनचं उत्पादन यावर्षी घटल्याचा जमा आहे. त्यामुळे सरकारला फार काही न करता शेतकऱ्यांच्या पदरात 4 पैसे पडणार आहेत. फक्त सरकारनं योग्य मॉनिटरिंग करण्याची गरज आहे. शेतकरी भाव वाढण्याच्या प्रतीक्षेत आहे आणि तो सध्या मार्केटमध्ये यायला तयार आहे. व्हिडिओ सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. त्यामुळे
याही भागातल्या शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की ते त्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळेल. पण सध्या बाजूला मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. वातावरण चांगलंच गरम आहे. न्यूज 18 लोकमतनं तिथे जाऊन इथल्या शेतकऱ्यांना सरकारबद्दल काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. गुणा जिल्ह्यातल्या पिलूखेडी गावात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे विशेष प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांनी. मध्य प्रदेशातल्या गुन्हा जिल्ह्यात मी आहे आणि ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांचं, इथल्या स्थानिकांचं या सरकारबद्दलचं काय म्हणणं आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आपल्यासोबत काही शेतकरी बांधव आहेत जे वर्षानुवर्ष शेती व्यवसायातून आपली उपजीविका करतायत. त्यांच्याशी बोलूयात. आपका गांव कौन सा है? मेरा गांव पास में ही गावरी करके है जी. और आप सभी लोग किसान हैं? हम सब लोग किसान हैं. कौन सी फसल उगती है आपके यहाँ? हमारे यहाँ धनिया, इस सीजन में गेहूँ, चना, ये वैसे गन्ना का फैक्ट्री भी है यहाँ पर जी, सहकारिता की जी. और ये हमारी इस सीजन में ये फसल है. बरसात में उड़द, आपके सोयाबीन, मूंगफली, मूंग, ये बरसात में होता है जी. काफ़ी मेहनत मुशक्क़त आपको करनी पड़ती है, मुझे उसकी पूरी जानकारी है. लेकिन मैं जानना चाहता हूँ कि आप खुश हैं जिस तरीके से ये 5 सालों की सरकार थी, 15 सालों की सरकार थी, तो आप किस तरीके से देखते हैं उसे? ये खुश नहीं है साहब कि किसान का जीवन बड़ा कठिन हो गया. अब हमको ना तो अच्छे फसल के दाम मिलते हैं, ना समय पे जो अनुदान जो देते हैं. तो यार हमको अनुदान देते हैं, दान हमको दे रहे हैं. किसान को जो पूरे इंडिया को अन्नदाता होता है किसान, उसको वो दान देते हैं. उनके कर्मचारी को पुरस्कार कहते हैं, वो देते हैं. इसको प्रोत्साहन पुरस्कार बोलते हैं. एक तो इस बात पे नाराजगी. दूसरा क्या है कि हमेशा जब भी हमारा बीमा हुआ जी, कोई टाइम पे आया नहीं आया जब हमारे खातों में ड्यू खातों में, उसमें भी जमा कर देते हैं. वो ड्यू नहीं, ड्यू खातों में तक जमा करते हैं जी, जी. ये कोऑपरेटिव बैंक में जितना हम किसानों का मुआवजा आया, हम लोग ड्यू थे, ओवर ड्यू नहीं थे, मगर उसमें हमने काट लिया, हमको पैसा नहीं दिया. जो बीमा मिला है वो मात्र मतलब हमको किसी को 2000, किसी को 9% मिला है साहब हमको जी. हम ये जो बात कर रहे हैं वो चुनाव के परिप्रेक्ष्य में कर रहे हैं. मैं जानना चाहता हूँ कि मध्य प्रदेश में 72% लोग ग्रामीण इलाकों में रहते हैं. इन सारी चीजों का चुनाव पे क्या असर होगा? चुनाव मतलब बिल्कुल विपरीत जा रहे हैं सर. किसान तो मतलब इनके फेवर में नहीं जा रहे हैं सर. अभी सर धनिया का भाव 7000 हो गया. अभी किसानों के पास नहीं है तब, और किसानों को आ जाएगा तो वही 5000 हो जाएगा सर. 3000 इस सरकार में. और जब कांग्रेस की शासन थी, जब भाव देखो, हर चीज का भाव देखो सर. अभी तेल, डीजल, गैस की टंकी बांट दी इन्होंने, गरीब लोगों को बांट दी इन्होंने. गैस की टंकी बांट दी. अभी 900 रुपये में भर के दे रहे हैं. उसका कोई काट नहीं है, कोई नहीं, उनका पूरा पैसा निकाल रहा है. लासलगाव इथल्या घाऊक बाजारामध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली. कांदा प्रति किलो 1.5 ते 2.25 रुपये किलो या पद्धतीनं मिळतो आहे. उत्पादन आणि खर्च, वाहतूक खर्च या सगळ्याचा गणित पाहता शेतकरी चांगलाच हवालदिल झालाय. कांद्याची परिस्थिती खूप वाईट आहे. 2 रुपये किलो कांदा विकू राहिला. काही शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडायच्या मार्गावर नाही दिसत. त्याच्यावर सरकारने गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे. भाव शेतकऱ्याला काहीच परवडत नाही. दुष्काळाने एक पण शेतकरी मारला, त्यात भावाने पुन्हा मारला. त्यामुळे शेतकऱ्यांनी जगायचा का हा प्रश्न आहे. म्हणून गव्हर्नमेंट याच्याकरता निर्यात आवडतो खुली करावी. नाही याच्यात काय 200 रुपयानं काय माल परवडतो आम्हाला. त्याचं आम्हाला भाडं नाही फिटत ना, डिझेल. मागणी म्हणजे फक्त शासनानं आम्हाला हमी भाव द्यावा, हीच मागणी आहे. सलग दुसऱ्या दिवशी भाज्यांचे दर सुद्धा चांगलेच घसरत आहेत. नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांची आवक वाढल्यानं 50% भाज्यांचे दर कमी झाले आहेत. परराज्यातील भाजीपाला देखील मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये दाखल झाला असून बाजारात भाजीपाल्याचा उठाव मात्र कमी आहे.